सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी छान बनवून दाखवते तुम्हाला। दिवाळीचा आता दिवस आले, छान नवीन फराळाचं बनवायचं असते। त्याच्यासाठी मी 100 ग्रॅम बटर घेतलेलं आहे आणि त्याला थोडा वेळ बाहेर काढून ठेवलं, म्हणजे ते सॉफ्ट झालं, म्हणजे तुम्ही त्याची इझिली कटिंग करू शकता। आता बघा मी ते कट करते आहे, करून घेतलं। त्याच्यानंतर चीज स्लाइस घेतले, तुमच्याकडे क्यूब्स असेल तर क्यूब घेऊ शकता। त्याला पण थोडा वेळ नॉर्मल टेम्परेचरवर ठेवा, म्हणजे ते इझिली तुम्हाला करता येईल। तसंच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मी घेतलेलं आहे 200 ग्रॅम, एक बाउलभर पीठ घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये किती बसतं, अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे। तसंच मी आधी 3 चमचे मैदा, नंतर 3 चमचे मैदा घ्यायचा आहे मला। तर टोटल 6 चमचे म्हणजे 50 ग्रॅम मैदा आहे आणि छोट्या चमच्यानी आहे। तर बघा आता मी छान त्याला मळून घेते, मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर बघा डो तयार होऊन राहिलेला आहे। आता पुन्हा त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण मी 200 ग्रॅम पीठ वापरलेलं आहे, म्हणजे समजा की 100 ग्रॅम बटर आणि 2 चीज स्लाइस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती बसू शकतो हे बघा। आता बघा त्याच्यामध्ये मी छान असं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे। असं बघा, असं मुठ्ठी तयार झाली पाहिजे, अशी छान वळलेली। आता याला पूर्णपणे मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो आहे, त्याप्रमाणे मी मिक्स करते। कारण मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जितकं चांगलं मिक्स कराल तितका चांगलं तुम्हाला त्याचा रिझल्ट पण भेटतो। बघा आता छान तयार झालेलं आहे। आता थोडं किंचित पाणी घेतलं, 1 चमचा आधी समजा, 1 चमचा दुसऱ्या वेळा घेणार आहे, प्रमाणानुसारच घ्यायचे आहे। आणि हो 3 चमचे मैदा मी मागे ठेवलेला आहे, तो आता मी टाकते याच्यामध्ये। तो 3 चमचे मैदा टाकून पुन्हा मिक्स करते छान असं। बघा तेल ठेवलेलं आहे गरम करायला, तेल मीडियम आचवर ठेवलेलं आहे। मी म्हटल्याप्रमाणे 3 चमचे मैदा आता पुन्हा टाकते। मैदा याच्यामध्ये वापरायचा नाही, जस्ट थोडासा घेतलेला आहे मी। तुम्हाला जर पूर्ण जास्त मैदा वापरायचा असेल तर अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घ्या, पण मैदा जास्त वापरायची गरज नाही आहे। डो बघा किती छान तयार झालेला आहे, अगदी सॉफ्ट न मस्त झालेला आहे। खूप कडक नाही बनवायचा आहे, पण मीडियम बनवायचा आहे। असा छान वळला पाहिजे, त्याचा गोळा छान तयार झाला पाहिजे स्मूथली। आणि त्याच्यामध्ये बटर आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही, चीज असल्यामुळे तो स्मूथनेस येऊनच जातो। बघा आता मी लाटायला घेते। व्हिडिओ खूप मोठा नाही आहे, छोटाच आहे, तुम्ही नक्की पूर्णपणे पाहाल। बघा आता मी लाटून घेते, एक समान पोळी लाटायची आहे। भले काठं कटतात आहे, कारण मी कितकं मळल्यावरही त्याचे काठं कटून राहिले, पण आता मी पिझ्झा कटरनी त्याला साईडनी कट करून घेते छान असं व्यवस्थित। बघा चौरस करून घेतलेलं आहे, साईडच्या कडा काढून पुन्हा एक पोळी लाटायला घेईन। तर आता मी याला कडा काढून घेते आधी साईडच्या व्यवस्थित, आणि याची कटिंग चालू करते। बघा असे छान छोटे छोटे म्हणजे चीज बाईट्स येतात ना, तसे बनवायचे छोटे छोटे। मुलांना इतकं आवडेल ना, खरं सांगू, केल्यानंतर तुमचं राहणार नाही, संपून जाईल। आणि आता दिवाळी म्हटलं की आपण खारे शंकरपाळे वगैरे करतोच, त्याचप्रमाणे हा प्रकार आहे। पण याच्यामध्ये तूप न टाकता, तेल न टाकता बटर चीज वापरलेलं आहे, म्हणजे मुलांना जे बाहेरच्या चीज बाईट्सचे अट्रॅक्शन असते ते तुम्ही घरीच इझी गोईंगमध्ये बनवू शकता, खूप सोपं आणि साध्या पद्धतीने। बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये आता असं उलथण्याने घेऊन टाकते आहे। पूर्ण असे तुम्ही एक एक सुट्टे काढू शकता, डायरेक्ट टाकू शकता, कारण त्याची कटिंग छान झालेली आहे म्हणून। तर बघा आता याला सुटसुटीत करते, अशी छान तेलामध्ये होऊ देते व्यवस्थित। तर असं तेल एकदम मस्त असं गरम पाहिजे, हाताला अशी वरती वाफ येईल असं गरम पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये, कारण पातळ पोळी असल्यामुळे झटकन तळल्या जाते, आतून कच्चे बिलकुल राहणार नाही, सॉफ्ट होणार नाही। तुम्ही एअरटाईट डब्यात ठेवून द्या, तुमचे 10-15 दिवस तर खरंच काही नाही होणार। बघा किती छान तरंगून राहिले आहे, आणि चीज पण खूप वापरलेले नाही, अगदी 1 क्यूबमध्ये तुमचं होऊन जाईल। 2 पातळ स्लाइस घेतल्या होत्या मी त्याच्यामुळे। बघा आता किती छान झाले आहे तयार, मी प्रत्येक वेळी तुम्हाला तळून दाखवते आहे। बघा आता हे तळलेले काढते, खुसखुशीत होतात अगदी, तेल असं रोखून नाही राहत त्याच्यामध्ये। आता मी काढून घेते पूर्णपणे याला व्यवस्थित, आणि पुन्हा चाळणी दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घेते, कारण थोडंसंही तेल असेल तर मग खाताना ते तेलकट वाटत नाही, तसं तेल मुळातच राहत नाही याच्यामध्ये। बघा किती छान। पुन्हा मी आता याच्यामध्ये दुसरे तळून घेते, तुम्हाला ते पूर्णपणे मी दाखवते करून। छान होऊन जातात, जास्त वेळ जात नाही, सुटसुटीत पदार्थ आहे आणि सर्वांना आवडेल असा पदार्थ आहे। बघा आता तळून, आणि हो याच्यानंतर जर तुमच्याकडे अगदी फिके खाल्ल्या जात नाही तर याच्यामध्ये तुम्हाला दुसरे ऑप्शन आहे की याच्यावर थोडं तुम्ही तिखट किंवा मिरे पावडर करून तुम्ही त्याला स्प्रिंकल करू शकता, किंवा चाट मसाला पण टाकू शकता, त्यानी पण छान लागतं। बघा छान तयार झाले आहे पूर्णपणे असे मस्त
बघा आता तिसरा घाणा टाकला आहे, ते पण प्रत्येक याच्यात असेच एका साईजचे आणि छान होतात आहे बघा. पूर्णपणे खुसखुशीत असा आवाज पण येतो, असा कुरकुरीत. तोडून दाखवला बघा किती छान. तुम्ही नक्की बनवा ही रेसिपी, तुम्हाला दिवाळीत खूप आवडेल. थँक्यू सो मच. भेटू पुन्हा.